नमस्कार, कमल किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी तुम्हाला आता तांदूळाची भाजी बनवून दाखवत आहे. तांदूळ म्हणजेच ते कुठं पण शेतात पण भेटतो, नाहीतर विकत पण भेटते मंडईमध्ये. तुम्ही पण अशी तांदूळाची भाजी कोवळी आणा, एकदम छान होते. आता मी ती भाजी एकदम निवडून छान घेतलेली आहे. आता ती स्वच्छ धुवून घ्यायची 2-3 पाण्याने चांगल्या मोठ्या भांड्यामध्ये. आता धुवून घेतलेली आहे. हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे. थोडासा लसूण तुम्ही चिरून किंवा असा ठेचून पण घेऊ शकतात. गॅसवरती कढईमध्ये आता मी 1-1.5 चमचा तेल टाकलेलं आहे व आता तो लसूण त्याच्यामध्ये टाकत आहोत. लसूण त्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर चांगला असा तांबूस ब्राऊन रंग होईस्तोवर तो तळून घ्यायचा. ब्राऊन रंग झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे चांगले तळले ना, त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. मिरचीचे तुकडे चांगले तळले जातात ना, त्याच्यामुळं तुम्ही पण अशी तांदूळाची भाजी करून पहा. आयुर्वेदिक आहे, विकत पण भेटते आणि शेतात पण अशी कुठं पण आलेली असते. बाजरी ह्याच्यात आताच्या ह्या पिकांमध्ये तर आहेच. आता मी भाजी शिजवून घेतलेली नाही, डायरेक्टली टाकलेली आहे. आता आपण जी सर्व धुवून घेतलेली भाजी आहे ना ती तांदूळाची त्याच्यामध्ये टाकून घेत आहोत. कुणी अगोदर शिजवून घेतं, पण मी कवळी भाजी असल्यामुळे डायरेक्टली भाजी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. जर निबर भाजी असेल तर अगोदर थोडीशी गरम करून घ्यायची व पाण्याने पिळून स्वच्छ पाण्यामध्ये टाकून पिळून घ्यायची. मग नंतर त्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची टाकून मग करायची. पण मी कवळी भाजी असल्यामुळे डायरेक्टली धुवूनच त्याच्यामध्ये टाकलेली आहे. जर तुम्हाला कशी वाटली माझी भाजीची रेसिपी ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ रेसिपीचे येत जातील. आता सर्व भाजीमध्ये पाणी जे सुटलेलं आहे ना ते आपण हे खाऊन देणार आहेत. पाणी पूर्ण त्याच्यामध्ये आटल्याच्या नंतरच भाजी सुकी होईपर्यंत गॅसवरती करायची. आता आपली एकदम भाजी तयार झालेलीच आहे. थोडंसं पाणी वाटते ना, त्याच्यामुळं आणखी 5 मिनिटं थोडं बारीक गॅसवरती ठेवूया. ही भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर किती छान लागते. तुम्ही पण अशी तांदूळाची भाजी करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपली भाजी तयार झालेली आहे.